नमस्कार, न्यूज 18 मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. सध्या ठाकरे सेनेच्या एक नगरसेविका नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे. त्यांच्या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. कोण या नगरसेविका आहेत ज्या नॉट रिचेबल आहेत आणि काय संदर्भातली माहिती आहे त्यांच्या? नाही, एक तर श्रेयस असं आहे की खरंच नॉट रिचेबल आहेत का. दुपारपासून अशा बातम्यात की ठाकरे सेनेची एक नगरसेविका फुटलेली आहे. ती खरंच फुटली आहे का, खरंच नॉट रिचेबल आहे का, इथपासून खरं तर प्रश्न आहे. आता जसं तू पहिला प्रश्न विचारलास की कोण आहेत, तर तिथपासून सुरुवात करूयात. ठाकरे सेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेवढे नगरसेवक निवडून आले त्यापैकी एक नगरसेविका आहे जी फुटल्याची चर्चा दुपारपासून रंगलेली आहे. ती का? कारण कोकण भवनामध्ये सगळ्या नगरसेवकांची नोंदणी होणार होती आणि त्याच्या अगोदर एक बैठक झाली शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांची, नवनिर्वाचित नगरसेवकांची, आणि त्या बैठकीमध्ये एक नगरसेविका नव्हती. त्या नगरसेविकेचं नाव आहे डॉक्टर सरिता म्हस्के. त्या डॉक्टर सरिता म्हस्के त्या बैठकीला नव्हत्या, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. कुठे गेल्यात डॉक्टर सरिता म्हस्के? त्या शिंदेंच्या संपर्कात आहेत का? त्या फुटल्या आहेत का? त्यांनी परत काय म्हणतात बंडखोरी केली आहे का? किंवा आता त्या परत ठाकरेंकडे येणार नाही आहेत का? वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले. आणि इथून सुरुवात झाली की नेमकी अशी कोणती नगरसेविका आहे की जी आता नॉट रिचेबल आहे किंवा जी संपर्कामध्ये नाही आणि खरंच ती फुटली आहे का. पण खरं सांगायचं झालं तर हे तिन्ही पण प्रश्नांबद्दल संभ्रम आहे. नगरसेविका फुटली आहे का याबद्दल जेव्हा प्रश्न ठाकरेंच्या नेत्यांना विचारण्यात आला तेव्हा अनिल परबांनी 2 शब्दात सांगितलं की असं काही नाही आहे, त्या आमच्या संपर्कात आहेत वगैरे वगैरे. आतापर्यंत जी माहिती समोर येते, जे कळतं आहे इतरांकडनं, पत्रकारांकडनं, कोकण भवनामध्ये जे सगळे नगरसेवक गेलेले होते नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडनं, की ठाकरेंच्या पक्षाने ह्या नगरसेविकेबद्दल विचारलं असता सांगण्यात आलं आहे की त्यांच्याकडनं एक 25 दिवसांचा वेळ मागितला गेला आहे आणि असंही सांगितलं आहे की नगरसेविका आमच्या संपर्कामध्ये आहे आणि ती 25 दिवसातील वैयक्तिक कारणामुळे ती नॉट रिचेबल आहे वगैरे वगैरे. पण ह्यावरनं सगळ्या राजकीय चर्चा, कुजबूज, तर्कवितर्क हे सगळं तुला माहिती आहे की लढवलं जाणारच. कारण आधीच ज्या पद्धतीनं पालिका निवडणुका होण्याच्या अगोदर नगरसेवकांची फोडाफोडी, जो काही आपण घोडेबाजार पाहिलेला आहे, त्यानंतर आता निवडून आल्याच्या नंतर ही एकमेव नगरसेविका नॉट रिचेबल का झाली आहे, ती नेमकी आहे कोण, कुठल्या प्रभागात नाही ते वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. नाही, मात्र यातून आता ठाकरेंच्या सेनेकडून सातत्यानं सांगितलं जात आहे की त्या आमच्या संपर्कात आहेत. पण कोकण भवनामध्ये घटस्थापनेवेळी त्यांनी येणं अपेक्षित होतं, पण घटस्थापनेसाठी त्या नाही आल्या, त्यामुळेच आग आहे तोही तो धुवा उठ रहा आहे. हां, अगदी आहे, तू म्हणतोयस तसं. पण आता याच्यात असं आहे की जर यांच्या संपर्कात नाही आहे मग ती कोणाच्या तरी संपर्कात असेल ना. शिंदेच्या आहे असं बोललं जात आहे आणि त्याचं कारण काय, निमित्त मिळालं ते म्हणजे की 2 जे आहेत KDMC मधले ते तिकडे संपर्कात असल्यामुळे आज जे काही नवीन समीकरण समोर आलं त्यातूनच हे सगळं चर्चा सुरू झाली. हा, म्हणजे KDMC मध्ये जे काही आज मनसे आणि शिवसेनेचं झालंय त्याच्यानंतर ह्या चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि त्या ठिकाणी बोट दाखवलं जाणंही स्वाभाविक आहे. पण जर का तसं असतं तर मग शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडनं तशी प्रतिक्रिया आली असती की ही नगरसेविका आमच्या संपर्कात आहे किंवा तशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असतात. पण तसं कुठे दिसलं नाही. पण याच्यामध्ये 2 गोष्टी परत एकदा म्हणजे मला असं वाटतं की त्याच्याकडे पण बघितलं पाहिजे की ही ती नगरसेविका आहे, म्हणजे तिच्याबद्दल मी तुला सांगतोच ती कोण नगरसेविका आहे आणि जिच्याबद्दल आपण ही सगळी चर्चा करतोय, सरिता म्हस्के ह्या कोण आहेत हे पण समजून घेऊच. पण ही अशी नगरसेविका आहे की जिने 2017 मध्ये देखील पालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा विजय झाला नव्हता. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये सांगितलं गेलं की ही जी नगरसेविका आता निवडून आलेली आहे ठाकरेंच्या पक्षातनं, ठाकरेंच्या चिन्हावरती, तर ह्या नगरसेविकेने कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं आणि तेच सगळं चांगलं काम बघता या म्हणजे हा उमेदवार हेरला गेला आणि आपल्या प्रभागातले प्रश्न मांडतो, समाजकार्यामध्ये भाग वगैरे घेतो आणि ते सगळं पाहता मेरिटवरती सरिता म्हस्के यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या तिकिटावरती त्या निवडून आल्या. 2017 मध्ये पराभव, 2026 मध्ये विजय. आणि विजय झाल्यानंतर लगेच आता जेव्हा ॲक्च्युअल नोंदणी करायची वेळ आली तेव्हा मग नॉट रिचेबल का, हा प्रश्न स्वाभाविक आहे असं विचारलं जाणं. कुठल्या प्रभागात नाही या सगळ्या येतात ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठून आल्या आहेत, काय आल्या आहेत आणि काय त्यांचं इतकं महत्त्व आहे की आता, आणि त्या नॉट रिचेबल झाल्यामुळे त्यांचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. पण त्यांच्या जरा कारकिर्दीवर आणि 2017 काय वेगळी कामगिरी करून आता ते निवडून आल्या आहेत तेही जरा आपण समजून घेऊ. हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबईमधला प्रभाग क्रमांक 157 आहे. या प्रभाग क्रमांकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप अशी थेट लढत झालेली होती. सरिता म्हस्के ज्या की नॉट रिचेबल आहेत, त्या पेशानं डॉक्टर आहेत.
आणि त्या तिथेच प्रॅक्टिस करतात याच प्रभागामध्ये. आणि हा सगळा प्रभाग चांदिवलीमध्ये MBBS वाला डॉक्टर आहे? नाही, त्या MBBS वाला डॉक्टर नाही आहेत या. माझ्या मते आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात त्या. आणि कोविड काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, तेव्हा त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रश्नांवरती आक्रमक झाल्या, अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी हिरिरीनं मांडले. आणि त्यामुळे मग त्यांनी ज्या आधी काँग्रेसमध्ये होत्या त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, तिकीट मिळवलं, निवडूनही आले. निवडून आल्यानंतर मात्र आता त्यांचा फोन लागत नाही आहेत, त्या नॉट रिचेबल आहेत, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत, किंवा संपर्क क्षेत्रामध्ये येतील याची काही कल्पना नाही आहे. त्यामुळे आज त्यांची जी दांडी त्यांनी मारलेली आहे, ज्या बैठकीला दांडी मारलेली आहे, ती अनेक अर्थांनी तर्कवितर्क लढवणारी अशी असणारच आहे. त्यामुळे खरंच त्या फुटल्या आहेत का याच्याबद्दलचा संभ्रम अजूनही काय म्हणतात त्याच्यावरती पूर्णविराम लागलेला नाही आहे. बरं, पण यातून एक प्रश्न जो सर्वांना असा उत्सुकतेनं येणारच, तो म्हणजे असा की त्यांच्या फुटल्यानं शिवसेनेला, जर त्या शिवसेनेकडे गेल्या असतील किंवा इतर कोणाकडे गेल्या असतील तर काय फायदा होणार आणि उभाटाला काय नुकसान होणार आहे? नाही, एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की शिंदेंचे जितके नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले आहेत त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक, खूप जास्त नगरसेवक हे ठाकरेंचे निवडून आलेले दुपटीनं आहेत. आहे. हां, निश्चितपणे दुपटीनं आलेले आहेत. एक नगरसेविका जर का संपर्कात नसेल तर मग ठाकरेंची संख्या 65 वरनं 64 वरती येईल. बरोबर. बरं, एक नगरसेवक म्हणजे जसं आपण शिंदेची बंडखोरी बघितलेली होती, शिंदे जेव्हा गेले तर मग त्यांनी क्लेमच केलं होतं डायरेक्ट पक्षावरतीच, इतकी लोक त्यांच्यासोबत होती. तसं काही आहे का ह्याच्या बाबतीमध्ये? तर एक यातला लॉजिकल जर का बघायला गेलं आपण, म्हणजे अगदी ह्या सगळ्या घडामोडी बाजूला ठेवून, तर एकटा नगरसेवक फुटल्यामुळे तो डिस्क्वालिफाय होईल किंवा पक्षच त्याच्यावरती कारवाई करेल. तर मग असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत? मग ते व्यक्तिगत कारण जरी असलं तरी सुद्धा मग त्याची चर्चा होणारच, कारण आता तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आलात. मग ते कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यामध्ये सगळ्यांना रस असणार आहे. आणि तो कळत नाहीये नेमका काय आहे. आणि ते जे टायमिंग आहे ना, हे बघा, राजकारणामध्ये सगळा जो काही खेळ आहे तो टायमिंगचाच आहे. जसा क्रिकेटमध्ये पण टायमिंगचा खेळ आहे तसा इथे टायमिंगचाच आहे. सेम गोष्ट आहे. मग ह्या टायमिंगमुळे जी चर्चा या निमित्तानं डॉक्टर सरिता म्हस्के यांच्यावरती जी शंका घेतली जाते, काँग्रेसमध्ये असलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के 2017 साली पालिका निवडणूक लढल्या, पराभूत झाल्या, कोविडमध्ये चांगलं काम केलं, आपली प्रॅक्टिस होमिओपॅथिक आयुर्वेदिकची ते त्या करत राहिल्या, त्यांच्या प्रभागामध्ये स्थानिकांचे प्रश्न मांडले. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, उमेदवारी मिळवली, निवडून आल्या, प्रचार केला, निवडून आल्या. आणि निवडून आल्यानंतर अचानकपणे जेव्हा सगळं आता म्हणजे ह्या यशावरती मोहरच मिटवायची होती त्यावेळेला नेमक्या त्या कुठे गायब झाल्या, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत असंच राहणार आहेत की त्या फुटल्यात का? मग त्या फुटल्यात तर मग नेमक्या गेल्यात कुठे? आणि मग गेल्यात तर मग का गेल्यात? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहणार. पण येस, डॉक्टर सरिता म्हस्के नॉट रिचेबल आहेत. कुठे गेल्यात, काय गेल्यात, उत्सुकता कायम आहे. बिलकुल. म्हणजे आग है इसलिए धुआ उठ रहा है. आणि आज घटस्थापनेचा दिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी, जसं यांनी म्हटलं सिद्धेश सरांनी, की टायमिंग साधलेला आहे, बरोबर करेक्ट टाईमावर त्या नॉट रिचेबल झाल्या. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहेत आणि सर्वांना उत्सुकता आहे कधीपर्यंत सरिता म्हस्के बाहेर येतात, संपर्कात येतात आणि फुटल्यात का नाही फुटल्यात हे आपल्याला कळेलच. आणि या संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपण देतच राहू. तुर्तास तुम्ही आत्ता न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि या पालिका संदर्भातल्या महापौर पदाबाबतच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला देतच राहू. धन्यवाद.